बाळांनो, आज आपण परिसर अभ्यासमधील माझा जिल्हा माझे राज्य या पाठाचे प्रश्नोत्तरे राहिलेले आहेत ते पाहूया बरं का. पहा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते? संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या भागात घेतले जाते. संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या भागात घेतले जाते. नारळ, सुपारी, आंबा ही पिके राज्यात कोणत्या भागात घेतली जातात? नारळ, सुपारी, आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतली जातात. नारळ, सुपारी, आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतली जातात. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती? वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी होय. वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी होय. राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते? राज्यातील धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. राज्यातील धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. 1 मे आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात? 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. पाहूया आपण आता फक्त उत्तरच पाहूयात. संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर, वर्धा, अमरावती इत्यादी जिल्ह्यांच्या भागात घेतले जातात. नारळ, सुपारी, आंबा ही पिके प्रामुख्याने राज्यातील कोकण भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात घेतली जातात. महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती? वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी होय. राज्यातील कोणकोणत्या भागांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते? राज्यातील धुळे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यातील कमी पावसाच्या भागात ज्वारीचे पीक घेतले जाते. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांविषयी माहिती लिहा. उत्तर आहे, आपल्या राज्यात दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, होळी, ख्रिसमस, ईद हे सण साजरे करतात. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण देशात व महाराष्ट्रातही उत्साहात साजरे केले जातात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण उत्साहात साजरे केले जातात. तर पठारी भागात बैलपोळा, दसरा, दिवाळी हे सण उत्साहात साजरे केले जातात.
पाहूया आपण. आपल्या राज्यात दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नारळी पौर्णिमा, होळी, ख्रिसमस, ईद हे सण साजरे केले जातात. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण देशात व महाराष्ट्रातही उत्साहात साजरे केले जातात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण उत्साहात साजरे केले जातात. पठारी भागात बैलपोळा, दसरा, दिवाळी हे सण उत्साहात साजरे केले जातात. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेच्या बोलीभाषांविषयी माहिती लिहा. मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. कोकणात कोकणी, मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. विदर्भात वऱ्हाडी ही मराठीची बोलीभाषा बोलली जाते. खानदेशात मराठीची अहिराणी म्हणजेच खानदेशी ही बोलीभाषा बोलली जाते. पहा, मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत. कोकणात कोकणी, मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. विदर्भात वऱ्हाडी ही मराठीची बोलीभाषा बोलली जाते. खानदेशात मराठीची अहिराणी ही बोलीभाषा बोलली जाते. महाराष्ट्रातील फलोत्पादनाविषयी थोडक्यात माहिती लिहा. महाराष्ट्रातील कोकण भागात आंबा, सुपारी, नारळ, काजू इत्यादी फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे, जळगाव जिल्ह्यात केळ्यांचे आणि नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. पहा, महाराष्ट्रातील कोकण भागात आंबा, सुपारी, नारळ, काजू इत्यादी फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे, जळगाव जिल्ह्यात केळ्यांचे आणि नागपूर जिल्ह्यात संत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. हे फळांविषयी माहिती, फलोत्पादनाविषयी माहिती आपण लिहिलेली आहे. आपण काय पाहिलं? फलोत्पादनाविषयी माहिती, बोलीभाषांविषयी माहिती आणि महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांविषयी माहिती झाली. तुमचा घरचा अभ्यास हे 3ही प्रश्न पुन्हा लिहायचे आहेत आणि हे 2दा लिहायचे आहेत. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. आपण इथे थांबूया बरं का.